Good morning to all of you. Today it's 21st July, 21 जुलै. बघूयात आजचं एडिटोरियल. नो राईट आन्सर. इट इज रिलेटेड टू एज्युकेशन. ब्लँक ठेवलेलं आहे कारण काही आन्सरच भेटलेलं नाहीये. जसं की आपण बघतोय स्कूल एज्युकेशन, स्कूल परत चालू केले पाहिजे किंवा नाही केले पाहिजे, ह्याच्याशी रिलेटेड जे आहे अजूनपर्यंत आपल्याला कोणतंही डिसिजन मिळालेलं नाहीये. सो एडिटोरियल त्याच्याबद्दलच थोडंसं अनालिसिस करत आहे. नेमकं काय सांगतंय ते आता आपण समजून घेऊ. Let's start. The decision to reopen schools must be guided primarily by epidemiological evidence. ठीक आहे. आता एपिडेमिओलॉजी काय असतं? इट इज द ब्रांच, अशी एक ब्रांच आहे की जी रिलेटेड एखाद्या डिसीज जे आहे त्या डिसीजचे जे काही कंट्रोल्स असतात, मेजर्स असतात, त्याच्याशी रिलेटेड असणारी ब्रांच आहे. सो अशी डिसिजन टू रिओपन स्कूल्स, शाळा उघडण्यासंबंधित, मस्ट बी गाइडेड, हिला गाईड केलेलं पाहिजे प्रायमरीली बाय, सुरुवातीपासून प्राथमिकरित्या, मिओलॉजिकल एव्हिडन्स. एपिडेमिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजेच काय, तर अशा ब्रांचशी रिलेटेड, म्हणजेच काय, कोरोना व्हायरस जे पॅन्डेमिक आहे त्याचे जे काही एव्हिडन्स असतील त्या सगळ्यांचा विचार करून, ते विचारात घेऊन मगच डिसिजन जी आहे शाळा सुरू कराव्यात की नाही याच्याशी रिलेटेड डिसिजन घेतली पाहिजे. ओके. द कोर्स डायडॅश द, आजचा जो क्वेश्चन आहे तो पहिला क्वेश्चन ब्लँक फिलर जे असतात त्याच्याशी रिलेटेड घेतलेला आहे. सो 3 ब्लँक आहेत, 3 ब्लँक मध्ये एकच शब्द आपल्याला फिल करायचा आहे. ठीक आहे. द कोर्स डायडॅश द कोविड-19 पॅन्डेमिक रिमेन्स फार फ्रॉम प्रिडिक्टेबल, posing for the central government the dilemma, salvaging part dash the school academic year while avoiding a fresh wave of infection. The course dash the COVID-19 pandemic. काय सांगता येईल सांगा अंदाज? The course dash the COVID-19 pandemic remains far from predictable. काय येईल अंदाज? ऑफ रेशमा, ऑफ जितेंद्र, ऑफ ए, ईशाना ऑफ, प्रतीक ऑन, AK47 डी ऑफ. ठीक आहे. करेक्ट आन्सर इज डी ऑफ. ठीक आहे. द कोर्स ऑफ द कोविड-19 पॅन्डेमिक. एकाच ठिकाणी काय येईल ते नाही बघायचं आपल्याला. आपल्याला ओव्हरऑल सगळ्या तिन्ही ठिकाणी एकच शब्द बसला पाहिजे. ऑफ हा शब्द असा आहे की जो सगळीकडे बसतो, बाकी सगळे शब्द 1-2 ठिकाणी बसतात, बाकी ठिकाणी नाही बसत. ठीक आहे. सो द कोर्स ऑफ द कोविड-19 पॅन्डेमिक रिमेन्स फार फ्रॉम प्रिडिक्टेबल. जसं की प्रिडिक्ट करण्यात आलं होतं, प्रिडिक्ट करणं भविष्याबद्दल सांगणं. ठीक आहे. जसं प्रिडिक्ट करण्यात आलं होतं त्याच्यापेक्षा खूप जास्त प्रिडिक्शनच्या खूप पलीकडे पुढे निघून गेलेला आहे. कोण? द कोर्स ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक. कोविड-19 हा जेवढा विचार केला होता त्यापेक्षाही खूप जास्त पुढे निघून गेलेला आहे. पोजिंग फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट द डायलेमा. पोजिंग फॉर, टाकणे. डायलेमा मध्ये गव्हर्नमेंटला त्याने काय केलंय तर डायलेमा मध्ये टाकले. डायलेमा म्हणजेच काय, 2 ठिकाणची कन्फ्युजन ज्याला म्हणू शकतो आपण. सो डाय हा शब्द 2, लेमा, डायलेमा म्हणजेच काय, तर 2 सिच्युएशन झालेले आहेत. यालाच ॲम्बिगियस सिच्युएशन असं सुद्धा आपण म्हणतो. त्याचा अर्थ काय असतो की 2 सिच्युएशन मध्ये अडकणे. सो पोजिंग फॉर द सेंट्रल गव्हर्नमेंट द डायलेमा ऑफ सॅल्वेजिंग. सॅल्वेज करणं म्हणजे काय, रेज करणं, उपस्थित करणं. सॅल्वेजिंग पार्ट ऑफ द स्कूल अकॅडमिक इयर while avoiding a fresh wave of infection. एक तर स्कूलला सुरू करावं, किंवा एक तर अकॅडमिक इयर वाया जाईल, किंवा इन्फेक्शन, नवीन एखादी इन्फेक्शन जे आहे ते कोरोना व्हायरसच्या माध्यमातून नवीन एखादी वेव्ह, म्हणजेच काय, नवीन एखादी लाट येईल आणि ज्या माध्यमातून कोरोना व्हायरस अजून जास्त पसरेल. ठीक आहे. सो अशा डायलेमा मध्ये जे आहे सध्याच्या गव्हर्नमेंटला त्याने टाकलेलं आहे. म्हणजेच काय, कोविड-19 ची सिच्युएशन ही हाताबाहेर गेलेली आहे, जेवढा विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्त पुढे गेलेली आहे. आणि सोबतच त्यामुळे गव्हर्नमेंटला 2 याच्यात टाकलेलं आहे, कन्फ्युजन मध्ये टाकलेलं आहे. एक ते शाळा उघडायच्या, म्हणजेच काय, अकॅडमिक इयर वाचवण्याचा प्रयत्न करणं, किंवा जे पण एक नवीन कोरोना व्हायरस साठीची जी फ्रेश वेव्ह आहे, इन्फेक्शन आहे, ते अजून वाढवून घेणं. एक तर सुरू करा, नाहीतर मग हे वाढवून घ्या. दोन्ही अशा डायलेमा मध्ये, दोन्हीपैकी काय करावं हे गव्हर्नमेंटला कळत नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात. द स्कूल रिओपनिंग. शाळेच्या जे रिओपनिंग आहे, क्वेश्चन हॅज नॉट बीन सॅटिस्फॅक्टरीली इन अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. स्कूल रिओपन करण्याचा जो क्वेश्चन आहे तो अजून सुद्धा नॉट बीन सॅटिस्फॅक्टरीली, तेवढं समाधानकारकरित्या, इन अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड, जगातल्या बाकीच्या पार्ट्स ऑफ द वर्ल्ड मध्ये जे आहे तर ते तेवढं सॅटिस्फॅक्टरीली झालेलं नाहीये. अँड द मेजर्स बाय मेनी कंट्रीज हॅव बीन एक्सपेरिमेंटल.
आणि ज्या ज्या कंट्रीज काही मेजर्स घेत आहे, उपाय करतायत, मेजर्स म्हणजेच उपाय करणे, जे पण उपाय केले जात आहेत बाय मेनी कंट्रीज हॅव बीन एक्सपेरिमेंटल, ते फक्त आणि फक्त काय प्रायोगिक तत्वावर आहेत. कशावर आहेत मग ते? फक्त प्रायोगिक तत्वावर, म्हणजे ते होतील किंवा नाही होतील ते सांगता येत नाही. येट पॉलिसी मेकर्स आर अवेअर ऑफ सेव्हर इम्पॅक्ट्स, सेव्हर मीन्स डिफरंट, इम्पॅक्ट्स परिणाम टू द एज्युकेशन प्रोसेस. यातून काय होणार आहे तर येट पॉलिसी मेकर्स आर अवेअर ऑफ सेव्हर इम्पॅक्ट्स टू द एज्युकेशन प्रोसेस अँड द लॉसेस टू द स्टुडंट्स. मग या माध्यमातून तरी सुद्धा पॉलिसी बनवणारे जे आहेत त्यांना जाणीव आहे की याच्यातून वेगवेगळे इम्पॅक्ट होतील आणि एज्युकेशन प्रोसेसवरती आणि स्टुडंटला सुद्धा याच्यातून काय करावं लागेल, लॉस जो आहे तो बिअर करावा लागेल. सो द स्कूल रिओपनिंग क्वेश्चन हॅज नॉट बीन डायडॅश सॅटिस्फॅक्टरली. सांगा. सी जितेंद्र, ईशाना ई, रेशमा ए, प्रतीक ए, योगेश ए. ओके, द करेक्ट आन्सर इज रिझॉल्व्ड बिकॉज वाक्याची सुरुवात जी आहे ती पॅसिव्हने झालेली आहे. द स्कूल रिओपनिंग क्वेश्चन हा हॅज नॉट बीन आलेला आहे, म्हणजेच पॅसिव्ह वाला व्हॉइस आहे आणि व्हर्बचा जो आहे तो थर्ड वाला फॉर्म जो आहे तो आलेला असेल. ठीक आहे, म्हणून मग करेक्ट आन्सर जो आहे दॅट इज द रिझॉल्व्ड. ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. So the school reopening question has not been satisfactorily in other parts of the world. जर हेच वाक्य जर समजा been has not been असं आलं असतं आणि ing सोबत आलं असतं तर आपण त्याला म्हणू शकलो असतो, पण कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स किंवा पास्ट टेन्स हा कधीही निगेटिव्ह नसतो, म्हणून ing येण्याचा काही प्रश्न नाही. सो द करेक्ट आन्सर इज ए ओनली. ओके. So the school reopening question has not been satisfactorily resolved in other parts of the world and the measures by many countries have been experimental. मग बाकीच्या कंट्रीज जे घेत आहेत ते सुद्धा काय एक्सपेरिमेंटल आहे, प्रायोगिक तत्वावर आहे. येट तरी सुद्धा आपल्या इथे असणारे पॉलिसी मेकर्स आर अवेअर ऑफ सेव्हर इम्पॅक्ट्स. आपल्या इथले जे काही पॉलिसी मेकर्स आहेत, जे पॉलिसी बनवत आहेत, असे लोक सगळे अवेअर आहेत, जागरूक आहेत काय याचे परिणाम होतील एज्युकेशन प्रोसेसवरती आणि सोबत सोबत स्टुडंटला किती लॉस बिअर करावा लागेल याशी रिलेटेड ते काय आहेत, जागरूक आहेत. ओके. थर्ड, द अल्टरनेटिव्ह ऑफ रिमोट अँड ऑनलाईन लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज इज स्क्यूड by economic situation and geography. The alternative of remote and online learning opportunity. मग याला अल्टरनेटिव्ह दिला होता एज्युकेशन सिस्टमनी, काय रिमोट अँड ऑनलाईन लर्निंग ऑपॉर्च्युनिटी, दूर राहून ऑनलाईन पद्धतीने शिकायचं. इज स्क्यूड. स्क्यूड हा शब्द नीट समजून घ्या. सडन चेंज, बदलणं ज्याला म्हणतो आपण, अचानक बदल. मग हे सिच्युएशन असेल किंवा एखादा पर्सन असेल, सगळ्यांच्या हिशोबाने लागतंय. समथिंगला पण चालतं, समवनला पण चालतं आणि समवेअरला पण चालतं. ठीक आहे. बाय इकॉनॉमिक स्टेटस अँड जिओग्राफी. मग जर आपण बघितलं की जे ऑपॉर्च्युनिटी ऑनलाईन पद्धतीचं जे लर्निंग ऑपॉर्च्युनिटी देण्यात आलेली आहे ती मात्र काय होते अचानक बदलते इकॉनॉमिक स्टेटस नुसार आणि जिओग्राफीनुसार. म्हणजे जिओग्राफिकल एरिया जो असेल त्यानुसार आणि प्रत्येक वर्ग जो काही शिकणारा जो वर्ग आहे त्यामध्ये जर आपण बघितलं की इकॉनॉमिक स्टेटस नुसार जो बदल आहे त्या बदलांमुळे हे खूप जास्त काय होते स्क्यूड बाय, म्हणजेच काय सडनली चेंज होणार आहे. इन इंडिया द मेनी डिवाइड्स. भारतामध्ये डिवाइड्स होण्याचे जे काही कारण आहे ते भरपूर आहे. द मेनी डिवाइड्स डिजिटल, रुरल, अर्बन अँड रिच पुअर. मग आपण जर बघितलं तर भारतात वेगवेगळे असे बरेचसे आहेत वर्ग, वेगवेगळे पडतात. काय काय वर्ग पडतात? एक तर कोणता? डिजिटल, एक असा वर्ग की जो डिजिटल आहे. दुसरा रुरल अर्बन, ग्रामीण आणि थोडा शहरी, निमशहरी ज्याला म्हणतो आपण. अँड रिच पुअर, आणि पुअर मधला थोडासा रिच. हॅव पेनफुली कम टू द फोर बिटवीन रिजन्स अँड इव्हन विदिन स्टेट्स. मग असे वेगवेगळे वर्ग जे आहेत त्या सगळ्या वर्गांमुळे काय होतं एक व्हॅरिएशन तयार होतं आणि ज्यामध्ये ऑनलाईन किंवा रिमोट जे एज्युकेशन घेणं आहे त्यामध्ये व्हॅरिएशन्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. There are dash of children left behind without computer access, internet connectivity, TV sets, and even electricity. There are dash of children left behind. मागे पडणं, कोणते मुलं? बरेचसे असे एक्झाम्पल्स आहे किंवा असे इन्स्टन्सेस आहेत. मग करेक्ट आन्सर जे आहे ते काय असेल? इन्स्टन्सेस ए. ठीक आहे. योगेश इन्स्टन्सेस, रेशमा बी इन्स्टन्सेस. करेक्ट आहे. करेक्ट आन्सर आहे बी. का बरं? एक तर एक्झाम्पल म्हणायचे तर त्याला यस किंवा ईएस पाहिजे होतं.
So there are instances of children लेफ्ट बिहाइंड विदाउट कम्प्युटर ऍक्सेस. मग असं जे व्हॅरिएशन आहे इंडियामध्ये, त्या व्हॅरिएशनमुळे काय झालं की बऱ्याचशा मुलांना मागे राहावं लागलं. कशामध्ये? ऑनलाईन लर्निंग ऑपॉर्च्युनिटीमध्ये. का बरं? कारण काय, त्यांच्याकडे जो आहे तर विदाउट कम्प्युटर ऍक्सेस, त्यांच्याकडे कम्प्युटर ऍक्सेस नाही आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही आहे, किंवा टीव्ही सेट्स नाही आहे. हे सगळं असून सुद्धा बऱ्याचशा अशा एरियामध्ये इलेक्ट्रिसिटी सुद्धा नाही आहे. मग अशा ठिकाणी जे आहे तर काय होत आहेत, मुलं लॅक करतायत, मागे पडतायत. Okay, so the correct answer is B, Bombay. Okay. Next, the issue of reopening schools in a calibrated manner. काय असतं हे calibrated manner? Calibrated म्हणजेच कॅल्क्युलेटिव्ह, सगळ्या सर्वांगीण बाजूने विचार करून, सर्वांगीण ज्याला म्हणतो आपण ते. मग अशा बाजूने द इश्यू ऑफ रिओपनिंग स्कूल्स इन अ कॅलिब्रेटेड मॅनर मस्ट देअरफॉर बी ॲड्रेस्ड सून. मग सर्वांगीण विचार करून एका डिसिजन वरती पोहोचणं आणि रिओपनिंग करायची किंवा नाही करायची याबद्दल काही ना काहीतरी सोल्युशन देणं, बी ॲड्रेस्ड सून, हे काय खूप जास्त महत्वाचं आहे. बट बेस्ड ऑन असतं नेहमी, लक्षात ठेवा, बेस्ड सोबत नेहमी ऑन येतं. बट बेस्ड मेनली ऑन इपिडेमिओलॉजिकल एव्हिडन्स. पण हे सगळं करत असताना कोरोना व्हायरस किंवा जो काही आजार आहे त्याचं पण प्रसारण किती होतंय किंवा त्याचा प्रसार किती होतोय त्या सगळ्याचा विचार करूनच मग डिसिजन घेतलं पाहिजे. इट इज अंडरस्टँडेबल दॅट इन द प्रेझेंट कन्फ्युज सिच्युएशन, हे आपण समजू शकतो की सध्याच्या कन्फ्युज नेमकं काय होणार आहे माहित नाहीये, अशा सिच्युएशन मध्ये 21 आउट ऑफ 36 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज, 36 जे काही स्टेट आणि युनियन टेरिटरीज आहेत त्यापैकी 21 ज्या आहेत त्या डायडॅश वर्स्ट अफेक्टेड महाराष्ट्र अँड तामिळनाडू हॅव नॉट टेकन अ व्ह्यू येट ऑन व्हेन टू परमिट डायरेक्ट क्लासेस. बघा, मग जसं की आपण बघितलं 36 स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज यांच्यापैकी 21 ज्या आहेत त्या डायडॅश वर्स्ट अफेक्टेड, ज्यामध्ये जास्तीत जास्त अफेक्टेड आहेत कोण, महाराष्ट्र आणि तामिळनाडू, हॅव नॉट टेकन अ व्ह्यू येट ऑन व्हेन टू परमिट डायरेक्ट क्लासेस. महाराष्ट्र आणि तामिळनाडू सारख्या ज्या काही गव्हर्नमेंट आहेत, स्टेट आहेत, त्यांनी अजून एकही डिसिजन घेतलेली नाहीये कशाबद्दल की कधी डायरेक्ट क्लास परमिट केलं जाईल. काय येईल सांगा अंदाज? बोलो. पटपट सांगू. ए इंक्लूडिंग सी ईशाना ए, MIC, AK-47 ए. ठीक आहे, करेक्ट आन्सर इज सी, इंक्लुडिंग. म्हणजेच काय, 21 आउट ऑफ 36 म्हटलं, 21 आउट ऑफ 36 स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज इन्क्लुडिंग वर्स्ट अफेक्टेड महाराष्ट्र अँड तामिळनाडू, ज्यामध्ये किती, कोणत्या दोन, इन्क्लुडिंग, गेटिंग 2 नाही येणार, सो इन्क्लुडिंग 2. ठीक आहे. नेक्स्ट, states have also been asked to ascertain the opinion of parents on this issue. मग जसं की आपण बघितलं, हे जे स्टेट्स आहे यामधले 21 स्टेट्स यांनी जे तर त्यांनी इन्क्लुडिंग महाराष्ट्र आणि तामिळनाडू ज्यांनी काय केलं, ते परमिशनच दिली नाही डायरेक्ट क्लास बद्दल, काय आम्ही विचारच करणार नाही असं सांगितलंय. त्याचबरोबर 21 जे आहेत उरलेले ज्यामध्ये स्टेट्स, त्यांनी असं सांगितलंय की ascertain मीन्स आस्क द ओपिनियन ऑफ पॅरेंट्स, सो टेक इन टू अकाउंट, असं आपण त्याला ascertain म्हणू शकतो. सो स्टेट जे आहेत 21 स्टेट्स, या स्टेटने असं सांगितलेलं आहे की पॅरेंट्सचं सुद्धा ओपिनियन या इश्यूवरती घेतलं पाहिजे. ऑल्दो इट इज अनक्लिअर हाऊ दे कॅन डू धिस इन द शॉर्ट विंडो गिव्हन टू देम. शॉर्ट विंडो ही इडियोमॅटिक एक्सप्रेशन आहे, त्याचा अर्थ होतो शॉर्ट टाइम, त्याला थोडं कमी वेळ असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो एवढ्या कमी वेळामध्ये पॅरेंट्स त्यांचं ओपिनियन कसं देतील आणि कसं सांगतील हे मात्र अनक्लिअर आहे, ते समजू शकत नाही. पण तरी सुद्धा त्या स्टेटने असं सांगितलंय की आपण सगळ्यांचं ओपिनियन, पॅरेंट्सचं सुद्धा ओपिनियन याच्यामध्ये घेणार आहोत, कन्सिडर करणार आहोत. अमंग द सेंटर्स रिस्पॉन्सेस टू द प्रॉब्लेम, जसं की सेंटरचा रिस्पॉन्स बघितला, कोरोना व्हायरस पॅन्डेमिक जे आहे त्याला जो काही रिस्पॉन्स दिला जातोय सेंटरकडनं, इनिशिएटेड डॅश ऑर्गनायझेशन्स सच ॲज द CBSE इज अ रिडक्शन ऑफ द सिलेबस लोड फॉर क्लासेस 9 to 12 बाय 30%. मग जर आपण बघितलं की सेंटरकडनं काय केलं गेलं याच्यासाठी, तर त्यांनी काय केलं, इनिशिएटेड, सुरुवात करणं, स्टार्टेड डायडॅश ऑर्गनायझेशन्स च्या माध्यमातून थ्रू सच ॲज द CBSE. मग काय काय येऊ शकतं, कशाच्या माध्यमातून,
ज्या काही ऑर्गनायझेशन आहे जसं की सीबीएसई सेंट्रल बोर्ड जे आहे त्यांच्या माध्यमातून काय केलंय, एक इनिशिएटिव्ह चालू केलेलं आहे की ज्या माध्यमातून काय केलं जाईल, रिडक्शन इन सिलेबस 30% जो सिलेबस आहे तो काय केला जाईल, कमी केला जाईल. ऑल्दो दिस ऑस्टेन्सिबली सपोर्टिव्ह, ऑस्टेन्सिबली म्हणजेच काय, काइंडली किंवा पूर्णतः म्हणू शकतो आपण सपोर्टिव्ह डिसिजन हॅज बिकम कॉन्ट्राव्हर्सियल ऑपोजिट फॉर इट्स चॉईस ऑफ टॉपिक्स फॉर रिमूव्हल. मग जसं की आपण बघितलं की 9वी ते 12वी जे आहे त्यांच्यापैकी 30% सिलेबस त्यांचा कमी करण्यात यावा असं डिसिजन सीबीएसईच्या माध्यमातून कुणी घेतलंय, गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे. सो काय येईल सांगा, थ्रू प्रतीक रेशमा प्रतीक ए, AK-47 ए, शाना ए. ओके, करेक्ट आन्सर आहे सगळ्यांचं थ्रू. क्लिअर. मग जसं की आपण बघितलं की जरी ते डिसिजन ह्या डिसिजन मध्ये सिलेबस जो आहे तो 30% कमी करण्याचं हे जरी ठरलं तरी सुद्धा त्यातून नेमका कोणता टॉपिक्स कोणते रिमूव्ह करायचे ते मात्र काय कॉन्ट्राव्हर्सियल आहे. ठीक आहे, 30% सिलेबस रिमूव्ह करायचं हे तर झालं, पण यामध्ये जे आहे तर नेमका 30% मध्ये नेमका कोणता जो आहे तो पार्ट कमी करायचा याबद्दल मात्र काय अजूनही कॉन्ट्राव्हर्सियल पोझिशन जी आहे ती आहे. ओके, नेक्स्ट. मग यामध्ये जर आपण बघितलं कॉन्ट्राव्हर्सियल काय झालं नेमकं, तर डेमोक्रेटिक राईट्स, फेडरलिझम, सिटीजनशिप अँड सेक्युलरिझम. डेमोक्रेटिक राईट्स लोकशाहीशी रिलेटेड अधिकार, फेडरलिझम ग्रुपशी रिलेटेड सांघिक संघ याच्याशी रिलेटेड जे काही अधिकार असतात ते शिक्षण, त्याच्यानंतर सिटीजनशिप शहरीकरणशी रिलेटेड जे काय आहे नागरिकत्व कायदा, अँड सेक्युलरिझम सगळ्यांना माहिती आहे द प्रिन्सिपल ऑफ सेपरेशन ऑफ स्टेट्स फ्रॉम रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे, सो सेक्युलरिझम हिंदू मुस्लिम वगैरे ज्या पद्धतीने हे सगळं केलं जातं त्याच्याशी रिलेटेड जो कायदा आहे सेक्युलरिझमचा, ते हे काय करून टाकले, टू नेम अ फ्यू, हे जे पार्ट आहेत हे काय करून टाकलेत तर काढून टाकलेत सिलेबस मध्ये. 30% मध्ये काय इन्क्लूड केलंय तर टू नेम अ फ्यू म्हणजेच काय, त्या सगळ्यामधले जे काढून टाकले 30% मध्ये त्यामध्ये हे सगळे आहेत. देअर इज अ discernible trend of dash basic rights as a necessary sacrifice to fight the pandemic. ठीक आहे, there is a discernible म्हणजे क्लिअर, ट्रेंड सरळ सरळ दिसतंय की ऑफ डॅश बेसिक राईट्स, जसं की डॅश बेसिक राईट्स जे आहेत ते काय होत चालले, डॅश होत चाललेले ऍज अ नेसेसरी सॅक्रिफाईस, हे की नेसेसरी सॅक्रिफाईस गरज म्हणून आपल्याला त्याचा त्याग करावा लागतोय टू फाईट द पॅन्डेमिक. जे पॅन्डेमिक आहे कोरोना व्हायरस आहे त्याला फाईट करत असताना अशा काही गोष्टी आपल्याला कमी होतीलच, डायडॅश होतीलच. बेसिक राईट्स जे ते आपले काय होतील, डायडॅश होतील. बोला. एम आय म्हणताय ए, रेश्मा म्हणताय डिमिनिशिंग, प्रतीक म्हणतायत सी, योगेश म्हणतायत सी डिमिनिशिंग. ठीक आहे, अजून. ओके, सो द करेक्ट आन्सर इज सी डिमिनिशिंग. डिमिनिश होणं म्हणजेच काय, डिमिनिशला सिनोनिम डिस्ट्रॉय पण असतो, पण डिमिनिश म्हणजे कमी 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 होत जाणं आणि मग नष्ट होणं. ठीक आहे, सो सध्या आपल्याला बेसिक राईट्स डायरेक्ट डिस्ट्रॉय नाही झालेले, ते काय होतात कमी कमी होत आहेत, म्हणून मग मिनिमायझिंग नाही तर डिमिनिशिंग हा शब्द आपल्याला जास्त करेक्ट राहील. डिमिनिशिंग बेसिक राईट्स ऍज अ नेसेसरी सॅक्रिफाईस टू फाईट द पॅन्डेमिक. मग जसं की आपण बघितलं की हे सगळे जे आहेत ऑलरेडी राईट्सशी रिलेटेड बोललं जात आहे, मग हे ऑलरेडी कमी होत चालले आहे पॅन्डेमिक मुळे आणि त्यात अजून हे सिलेबस मधून पण काढून टाकायचे. बट इम्पॉवरिशिंग द सिलेबस ऑन दीज टॉपिक्स कॅन ओनली स्टंट सोशल डेव्हलपमेंट. स्टंट मीन्स थांबवणं. मग जर आपण बघितलं एम्पॉवरिशिंग काय असतं, एम्पॉवरिशिंग म्हणजेच विकन करणं, पण अशा पद्धतीने सिलेबसला वीक बनवून टाकणं, पंगू बनवून टाकलं ऑन दीज टॉपिक्स, या टॉपिक्सशी रिलेटेड कॅन ओनली स्टंट सोशल डेव्हलपमेंट. यातून सामाजिक जी काही सामाजिक विकास जो आहे तो काय होईल, खुंटला जाईल, कमी होईल. सच ए डिसिजन शुड बी वेटेड म्हणजेच एक्झामाइन करणं. सो वेटेड बाय अकॅडमिक एक्सपर्ट्स, जे पण अकॅडमिक एक्सपर्ट्स असतील त्यांनी ही डिसिजन दिली पाहिजे आणि त्यांनी घेतलं पाहिजे की 30% मध्ये कोणतं कोणतं काढून टाकायचं. अँड नॉट इम्पोज्ड बाय ब्युरोक्रॅटिक फियाट म्हणजेच काय असतं, ऑफिशियल ऑर्डर. मग जसं की ब्युरोक्रेसी काय असते,
ऑटोक्रेसी म्हणजे एकट्याची डिसिजन, ब्युरोक्रेसी म्हणजे काही संघ असतो एखादा, त्या संघाची डिसिजन. म्हणजेच काय, एखाद्या पॉलिटिकल पार्टीने ती डिसिजन देण्यापेक्षा जे पण अकॅडमिक एक्सपर्ट आहेत त्यांनी याच्यावरती विचार करावा आणि नेमका कोणता सिलेबस कट केला पाहिजे किंवा कोणता ठेवला पाहिजे याबद्दल डिसिजन त्यांनी घेतलं पाहिजे. ओके, चलो नेक्स्ट. मोर फंडामेंटली, बेसिकली जर बघितलं तर, इफ लेसन्स आर टू बी ड्रॉन फ्रॉम अराउंड द वर्ल्ड ऑन अ बॅक टू स्कूल प्लॅन. मग जसं की समजा मोर फंडामेंटली इफ लेसन्स आर टू बी ड्रॉन, जर लेसन्स हे असे ड्रॉन केले की फ्रॉम अराउंड द वर्ल्ड ऑन अ बॅक टू स्कूल प्लॅन, जर आपण जगातला सगळ्यांचा बाकीच्यांचा काय नेमका प्लॅन आहे, बॅक टू स्कूल प्लॅन म्हणजेच काय, शाळा परत रिओपन करण्याशी रिलेटेड काय नेमके प्लॅन आहे त्याबद्दल जर आपण विचार केला तर, जस्ट रिलीज, आताच रिलीज झालेली लार्ज स्केल स्टडी फ्रॉम साऊथ कोरिया वुड बी युजफुल. साऊथ कोरियाने जी आताच एक स्टडी रिलीज केली, त्याचा जो अभ्यास करून जे एक मोठ्या प्रमाणावरती त्यांचा अभ्यास जो आहे तो काय केलेला आहे त्यांनी रिलीज केलाय, तर ते आपल्याला खूप जास्त युजफुल ठरेल. काय नेमकं त्यांचा रिसर्च सांगतो, रिसर्च फाइंडिंग्स फ्रॉम दॅट कंट्री, त्या कंट्रीचा रिसर्च असं सांगतो की विच वर्कड हार्ड टू कंटेन द पॅन्डेमिक अर्ली. मग जसं की पॅन्डेमिकला जे आहे तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी किंवा त्याच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी त्यांनी जो रिसर्च केला त्यातून फाइंडिंग या समोर आल्या आहे की दॅट ओल्डर चिल्ड्रन, जे जास्त ओल्ड चिल्ड्रन आहेत ते बिटवीन 10 अँड 19 ट्रान्समिट द व्हायरस ॲज डॅश ॲज अडल्ट्स डू. मग जे 10 ते 19 वर्षाच्या एज मधले, त्या रेंज मधले जे काही मुलं आहेत ते काय करतात, ट्रान्सफर करणं द व्हायरस ॲज डॅश ॲज अडल्ट्स डू. सांगा ॲज, अरे पटपट सांगा, मला वाटलं ते भरपूर सांगतील सगळेजण, सगळ्यांनाच येण्यासारखं आहे. काय येईल, ॲज मच ॲज, नेहमीच मच येईल किंवा मेनी येईल, पण मेनी शक्य नाही आहे, कारण काय, ट्रान्समिट द व्हायरस आहे म्हणून अनकाउंटेबल थिंग असल्यामुळे ते काय वापरलं जाईल, मच वापरलं जाईल. काउंटेबल असते तर मेनी वापरलं गेलं असतं. ओके, सो ॲज मच ॲज अडल्ट्स डू, म्हणजे जसं अडल्ट मध्ये जेवढ्या स्पीडने ते वाढतं सेम तेवढ्याच स्पीडने काय केलं जात आहे, 10 ते 19 वर्षाच्या एज मधले जे काही चिल्ड्रन आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे त्याच स्पीडने स्प्रेड होतं कोरोना व्हायरस. ओके, चालूया पुढे. The findings have been acknowledged by public health institutions in the US as valuable. मग ह्या ज्या फाइंडिंग आहे ह्या अॅक्नॉलेज केला, याची नोंद घेतली बाय पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन, अमेरिकेमधल्या काही हेल्थ इन्स्टिट्यूशन याची नोंद घेतली ॲज व्हॅल्युएबल, खूप महत्वाचं म्हणून, अँड ऑफर अ काउशनरी पॉइंटर टू कम्युनिटी स्प्रेड अमंग अडल्ट्स अँड डायडॅश ग्रुप फ्रॉम ओल्डर स्टुडंट्स अँड सेफ ग्रुप फ्रॉम ओल्डर स्टुडंट. अमेरिकेमधल्या काही पब्लिक संस्था ज्या आहेत त्या आरोग्याशी रिलेटेड ज्या काम करतात त्यांनी ह्या बेसचा वापर केला आणि याला खूप महत्वाची माहिती म्हणून कन्सिडर केलं आणि महत्वाची माहिती म्हणून सांगितलं आणि ऑफर केलं काउशनरी पॉइंटर, म्हणजेच काय, धोक्याची सूचना टू कम्युनिटी स्प्रेड. कम्युनिटी स्प्रेड मध्ये जी धोक्याची सूचना असते त्याच्यामध्ये याला ऍड केलं आणि त्या पद्धतीने अडल्ट्स अँड डॅश ग्रुप्स फ्रॉम ओल्डर स्टुडंट. मग डॅश ग्रुप कोणते ग्रुप, बी सांगतायत, AK बी, रेश्मा बी, आरती बी, अजून जितेंद्र बी. थोडे राहिले, पटपट सांगा आता, सगळे इन्व्हॉल्व व्हा, सगळ्यांना दिसतंय ना. प्रतीक बी, ठीक आहे, योगेश बी, ओके, बीच सगळ्यांचा आन्सर आहे, एवढे सगळे बी म्हणताय म्हणजे बीच असणार. वल्नरेबल इज द करेक्ट आन्सर. वल्नरेबलचा मिनिंग असतो अनसेफ ग्रुप्स फ्रॉम ओल्डर स्टुडंट. ठीक आहे, मग जे पण स्टुडंट आहेत, विद्यार्थी आहेत, त्यामध्ये अडल्ट आणि वल्नरेबल जे आहेत, ज्यांच्यामध्ये कोरोना फास्ट स्प्रेड होतो, मग त्याला काउशनरी पॉइंटर म्हणजेच काय, धोक्याची सूचना देण्याचं जे आहे असं त्यांनी कन्सिडर केलं आणि त्या माध्यमातून त्या फाइंडिंग्स जे आहेत त्याचा वापर केला. कुणी, युएसने, साऊथ कोरियाने दिलं, युएसने त्याला वापरलं. मग आपण पण ते विचारात घेतलं पाहिजे. ऑन द अदर हँड, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर युरोपियन एक्सपिरियन्स, युरोप मधले जे एक्सपिरियन्स आहेत ते असे सांगतात, इन्स्टन्स्ड बाय डेन्मार्क ॲज फार बॅक ॲज एप्रिल पासून जर युरोप मधला अनुभव जर आपण बघितला तर ते असं सांगतात की इज दॅट कंटेंटमेंट इन द कम्युनिटी हॅज टू प्रिसीड स्कूल रिओपनिंग. प्रिसीड म्हणजेच काय, प्रोसीड करणं, त्याच्याशी रिलेटेड.
is that contentment in the community has to be precede स्कूल रिओपनिंग. मग कंटेंटमेंट जे आहे, ज्या पद्धतीने ते कंटेंट होतात, ज्या पद्धतीने त्याला काढून टाकणं जे म्हणतो आपण, कम्युनिटीमध्ये मधून जर काढून टाकायचं असेल तर तेवढ्यासाठी काय केलं पाहिजे, स्कूल रिओपनिंग जे आहे त्याला प्रिसीड करणं, त्याला थोडं थांबवणं जे आहे ते जरा गरजेचं आहे. म्हणजेच काय, युरोपियन इन एक्सपिरियन्स जो आहे तो जे सांगतात त्यानुसार थोडस ज्या ह्या परिस्थितीची जाणीव घेऊन किंवा परिस्थितीचा विचार करून ती जी काही रिओपनिंगची जी काही पद्धती आहे ती थोडीफार थांबवली पाहिजे असं त्यांचं ओपिनियन आहे. ओके, चलूया पुढे. द क्वेश्चन इज मच डॅश कॉम्प्लेक्स फॉर इंडिया. मग यावरनं हा प्रश्न भारतासाठी कॉम्प्लेक्स ठरतो. ॲज अ सोसायटी दॅट हॅज सेव्हर इनिक्विटीज. इनिक्विटीज मीन्स असमानता. अँड वेअर स्टुडंट्स लिव्ह इन मल्टी जनरेशनल होम. आणि जिथं मुलं जे आहेत ते विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या एरियामध्ये राहतात. क्लिअरली जसं की नो अर्ली डेट कॅन बी सेट फॉर अ फुल रिओपनिंग. एकच डेट ठरवली जाऊ शकत नाही सगळ्याचं सगळं ओपन करण्यासाठी. अँड प्रोटोकॉल्स ऑन क्लास साईज, डिस्टन्सिंग, व्हेंटिलेशन ऑफ रूम्स, फेस कव्हरिंग अँड इव्हन ओपन एअर क्लासेस नीड टू बी इव्हॉल्व. जर आपण बघितलं तर द क्वेश्चन इज मच डॅश कॉम्प्लेक्स. काय येईल सांगा अंदाज? मच. पटपट बोलो, जल्दी बोलो. द क्वेश्चन इज मच, वेळ कमी राहिलाय, मच मोर कॉम्प्लेक्स. सी करेक्ट आन्सर आहे. द क्वेश्चन इज मच मोर कॉम्प्लेक्स फॉर इंडिया. भारतासाठी तो काय कॉम्प्लेक्स आहे. ॲज अ सोसायटी दॅट हॅज सेव्हर इनिक्विटीज. का बरं अवघड आहे? कारण भारतामध्ये खूप सारी विविधता आहे. अँड वेअर स्टुडंट्स लिव्ह इन मल्टी जनरेशनल होम. वेगवेगळे होम्स जे आहेत मल्टी जनरेशनल आहे, ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे आहे. क्लिअरली नो अर्ली डेट कॅन बी सेट. आणि म्हणून पूर्णतः शाळा कधी सुरू होतील त्यासाठी काही डेट फिक्स केली जाऊ शकत नाही. अँड प्रोटोकॉल्स ऑन क्लास साईज. आणि त्यांच्या क्लासनुसार पण वेगळे काही प्रोटोकॉल्स जे आहेत ते दिले जाऊ शकत नाही. ओके, सो त्यांच्यासाठी जे प्रोटोकॉल्स आहे ते सुद्धा सारखे दिले जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर डिस्टन्सिंग, व्हेंटिलेशन ऑफ रूम्स, मग ते डिस्टन्सिंग करणं, त्याच्यानंतर व्हेंटिलेशनचे प्रॉपर रूमचं ते, त्यानंतर प्रत्येकाला फेस कव्हरिंग देणं. अँड इव्हन ओपन एअर क्लासेस नीड टू बी इव्हॉल्व. आणि हे सगळं जे आहे जर आपल्याला चालू करायचं असेल तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली प्रोव्हाइड कराव्या लागतील. ओके, म्हणून हे सगळं करताना हे करणं अवघड आहे. म्हणून हा क्वेश्चन इंडियामध्ये सॉल्व्ह होणं मच मोर कॉम्प्लेक्स, जरा जास्तीचा कॉम्प्लेक्स असेल. मीन वाईल जसं की बघितलं तर डेव्हलपिंग रिमोट एज्युकेशन फॉर मेजरेबल आउटकम्स शुड बी परस्यूड डॅश सिन्स फ्युचर डिसरप्शन्स कॅनॉट बी रूल्ड आउट. मीन वाईल त्यातल्या त्यात विचार केला तर डेव्हलपिंग रिमोट एज्युकेशन फॉर मेजरेबल आउटकम्स, काही ठिकाणाचा विचार करून जर रिमोट एज्युकेशन जर प्रोव्हाइड केलं, शुड बी परस्यूड सुरुवात केली पाहिजे, फॉलो केलं गेलं पाहिजे. डॅश सिन्स फ्युचर डिस्ट्रप्शन्स कॅन नॉट बी रूल्ड आउट. पुढच्या येणाऱ्या डिस्ट्रप्शन्स मुळे आपण अजून डिस्टर्ब होऊ नये यासाठी आताच काय करावं लागेल, जे काही एज्युकेशन आहे कोणतं रिमोट एज्युकेशन त्याला डेव्हलप करावं लागेल फॉर मेजरेबल आउटकम्स, ज्यातून चांगले काही रिझल्ट येऊ शकतील असं रिमोट एज्युकेशन जे आहे ते डॅश परस्यूड डॅश सिन्स फ्युचर डिस्ट्रप्शन्स कॅन नॉट बी रूल्ड आउट. रूल्ड आउट म्हणजेच काय असतं, वाईट करून टाकणं, काढून टाकणं. मग जर समजा आपल्याला पुढचे फ्युचर मधले डिस्ट्रप्शन्स पाहिजे नसतील, डिस्ट्रप्शन्स, प्रॉब्लेम्स, ट्रबल्स शिक्षणामध्ये जर आपल्याला ते पाहिजे नसतील तर त्यासाठी आताच काय करावं लागेल, डेव्हलपिंग रिमोट एज्युकेशन. आपल्याला आताच रिमोट एज्युकेशनचे जे मेजरेबल आउटकम आहे किंवा जे काही उपाय आहे ते आपल्याला आताच काय करावे लागतील, डॅश परस्यूड डॅश. सांगा कसे परस्यूड करावं लागतील? प्रिसाइजली, रिएक्टिवली, गेटिंग ऍक्टिवली, हॅपीली. बोलो. प्रिसाइजली नाही, रिएक्टिवली पण नाही, गेटिंग पण नाही. करेक्ट आन्सर असेल ऍक्टिवली. लवकरात लवकर आपल्याला ते उपाय करावे लागतील. जर ते केले तरच काय होईल, पुढचं जे डिस्ट्रक्शन आहे ते रूल आउट होऊ शकेल. ओके, सगळ्यांना क्लिअर? इथपर्यंत लक्षात आलं? उर्वरित पुढील भागात